अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याची वेळ आली। सोयाबीनचे बियाणे शेतकऱ्यांनी पेरले होते। 11 दिवस उलटून देखील बियाणे उगवले नसल्याने आता मोर्शी आणि तिवसा तालुक्यातील शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागणार आहे आणि त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईसह संबंधित कंपनीवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे। पाहूया। अमरावती जिल्ह्यात सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना फटका। 11 दिवसापासून सोयाबीनचे पेरलेले बियाणे उगवलेच नाही। अमरावतीत शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागणार। विदर्भात खरीप हंगामात 7 जून नंतर शेतकऱ्यांकडून प्रामुख्याने सोयाबीन, तूर, पराठी या पिकांची पेरणी केली जाते। यावर्षी पावसाचं आगमन उशिरा झाल्याने पेरणी लांबणीवर गेली। पेरणी तर आटोपली, मात्र पेरलेले बियाणे उगवले नसल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झालीय। आता दुबार पेरणीची वेळ शेतकऱ्यांवर आलीय। सोयाबीनचं बूस्टर सीड्स, हुतुतू आणि ग्रीन गोल्ड आदी कंपनीचे बियाणे अनेक शेतकऱ्यांनी 2 आठवड्यांपूर्वी पेरले, परंतु बियाणे निघालेच नाही। त्यामुळे शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईसह कंपनी विरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली जात आहे। दरम्यान कृषी केंद्र संचालक आणि काही शेतकऱ्यांनी बूस्टर, ग्रीन गोल्ड या कंपनीच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क केला असता कर्मचारी नॉट रिचेबल असल्याचं सांगण्यात येतंय। अमरावतीच्या तिवसा, मोर्शी, वरुड, भातकुली, धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे आणि अमरावती तालुक्यातील शेतकऱ्यांचं बियाणं उगवलं नाही। 10 दिवस झाले मी ग्रीन गोल्ड हे सोयाबीन माझ्या शेतात पेरलं। त्याच्यानंतर 10 दिवसानंतर मी आज शेतात आलो। माझ्या आणखी अजून सोयाबीन निघालं नाही आहे। शासनाने ह्या कंपनीवर तातडीने कारवाई करावं आणि त्याच्यानंतर शासनाने आम्हाला नुकसान भरपाई द्यावं। 99% कंपनीने बोगस बियाणे दिलेले आहे। हे बूस्टर हे कंपनी हे म्हणजे कास्तकाराला डुबवायच्या मागे लागलेली आहे। माझं असं म्हणणं आहे मंत्र्यांना आणि कृषी मंत्र्यांना याच्यावर तुम्ही लक्ष द्या। ह्या कंपन्याच्या आहे ह्या कास्तकाराला डुबवायच्या मागे लागलेल्या आहे। ह्या एक तर बंद करा, नाही तर आमच्या कास्तकाराला जेवढं नुकसान झालेलं आहे तेवढं नुकसान आम्हाला भरून द्या। शेतकऱ्यांनी तालुका स्तरावर तसेच कृषी विभाग उपसंचालक कार्यालयामध्ये धडक देत कृषी विभागाकडे आपली समस्या मांडली आहे। रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान संघटनेच्या वतीनं आंदोलन करून बोगस कंपन्यांविरुद्ध कारवाई करून शेतकऱ्यांना तातडीनं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे। जे त्याने 15 दिवसाआधी मृग नक्षात पेरणी करतो ते पेरणं लांब झालं यावेळेस घटून जातो। ज्याला एकरी 10, 12, 15 क्विंटल सोयाबीनचं स्वप्न पाहणारा शेतकरी त्याला त्याने जर उशिरा पेरणी केली तर 4 किंवा 5, 3 क्विंटल एकरी येतो। अशा अवस्थेमध्ये शेतकऱ्यांना काय करावं हा जा विचारायला आम्ही आज युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीनं सर्व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचं निवेदन घ्यायला आम्ही आलेलो आहोत। या कंपनीवर कडक कारवाई करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, हे प्रमुख मागणी आहे। शेतकऱ्याचा या बियाणे न उगवल्यामुळे एकरी 20 ते 25 हजार रुपये हा खर्च आहे। वर्ष वाया गेलं, हे उलट अल निनोचं वर्ष आहे। शेतकऱ्याचं उत्पन्न तसंच घटलेलं आहे। आज ह्या जर असं वेटेगुटी झाला या कंपनीच्या मुजोरपणाने तर शेतकरी जिवंत राहील का? या संपूर्ण प्रकरणांमध्ये अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी गंभीर स्वरूपाची दखल घेतली आहे। कृषी विभागांना सर्वेक्षण करून या संदर्भातील संपूर्ण माहिती घेण्याचे आदेश देत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी असे आदेश देखील त्यांनी कृषी विभागाला दिलेत। दरवर्षी ज्या मॉन्सून पिरियडमध्ये अशा पद्धतीच्या काही तक्रारी येतात त्यामध्ये मग कृषी विभागामार्फत आपण पंचनामा करत असतो आणि त्या कंपनीला सूचना देऊन हे जे शेतकऱ्यांचं जे नुकसान त्यामध्ये होतं ते आपण भरपाई करून देत असतो। तर याही पद्धतीने जे तक्रारी प्राप्त होत आहे शेतकऱ्यांच्या त्याचं निराकरण केलं जाईल। त्यामध्ये कृषी विभागाच्या मार्फत पंचनामा होईल आणि निश्चितच त्यामध्ये कंपन्यांची पाठपुरावा करून जे नुकसान आहे ते भरपाई आपण करून देऊ। विदर्भासह अमरावती जिल्ह्यामध्ये सर्वाधिक सोयाबीनची पेरणी केली जाते, मात्र अमरावतीमध्ये जवळपास 30% सोयाबीन बियाणं बोगस निघाले। पेरणी करूनही बी उगवलं नसल्यानं शेतकऱ्यांवर आता दुबार पेरणीची वेळ आली आहे। तसेच आता जरी पेरणी केली तरी उत्पादनात घट होणार आहे। त्यामुळे मायबाप सरकार शेतकऱ्यांना संपूर्ण नुकसान भरपाई देणार का याकडे आता शेतकऱ्यांचं लक्ष आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।